तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अख्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे हा मटेरियल घेऊन डायरेक्ट मारुंजीला. मित्रांनो, मारुंजी हिंजवडी भूमकर चौकातून लेफ्ट मारून गेलं तर सरळ पुढे जाऊन राईट मारला की लागतं मारुंजी. त्या गावामध्ये आपल्याला हे मटेरियल सोडायचं आहे. हार्डवेअर मटेरियल आहे. तर हार्डवेअरचं एक शॉप आहे, तिथं आपल्याला पेंटचे डबे सोडायचे, पेंटची पोती डबे आहेत. तर मित्रांनो, असा विषय आहे की आपली गाडी पास करते 1.5 टन, पण आपल्या बॉडीमुळे आपली गाडी पास करते फक्त 1200 टन 1200 किलो. तर मित्रांनो, हा जो माल आहे हा आहे 1.5 टन. तर मित्रांनो, आपल्याला आर-टी-ओची भीती होती, पण म्हणलं काही तर नसन आर-टी-ओ वगैरे नाही का, कारण गाव एरिया आहे. मित्रांनो, जसं इथं आपण एंट्री मारली तसं पुढे गेल्यावर आपल्याला लागला आर-टी-ओ. मित्रांनो, आर-टी-ओ बरोबर 500 मीटर लोकेशन राहिले तिथं आर-टी-ओ होता. ह्याच्या माग गाडी आता इथं लावली, लोकेशनला आलोय, गाडी माल खाली करून घेतो. इथं 500 मीटर अंतर असून इथून मागं अर्धा किलोमीटर तिथंच मित्रांनो आपल्याला नेमकं आर-टी-ओ दिसलं लोकेशनच्या आधी. म्हणलं आता काही खरं नाही, वाचलो काय ते आर-टी-ओचं लक्षण होतं. तर मित्रांनो, आता हे मटेरियल खाली केले, पुन्हा आपण जाऊया आपल्या नऱ्याच्या गोडाऊनला. तिथून आपल्याला फ्रीज भरायचे. तर मित्रांनो, तिथे एक फ्रीज भरायचं आहे. हे बघा, फ्रीज भरायला आलोय, गाडीमध्ये फ्रीज भरतो. पुढची प्रोसेस आपण करूया. तर मित्रांनो, हे बघा, तिथून निघालो डायरेक्ट आपल्या वेळूच्या दिशेला. तर मित्रांनो, वेळूमधल्या एक फॅक्टरीतून आपल्याला गोडाऊनमधून अजून एक फ्रीज भरायचा आहे. आणि हे 2 फ्रीज आपण जे पिकअप केले, हे फ्रीज आपल्याला पिकअप करून आता दुसरा पण आपल्याला जायचं आहे डायरेक्ट हडपसरला. आणि म्हणा मॉलमध्ये आपल्याला जे दोन्ही फ्रीजची डिलिव्हरी द्यायची आहे. तर मित्रांनो, ब्लॉग कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, हे बघा, हे आलो आपल्या कात्रज बोगद्यापाशी. मित्रांनो, आपला प्रवास चालू आहे, काही विषय नाही. वातावरण कडक झालेलं आहे, ऊन नाही, थंडी नाही, काय नाही, नॉर्मल एक वातावरण आहे चिल्डेमध्ये. ते बघा, बोगद्यामध्ये एंट्री, गाडी बोगद्याचं फील बघा. तेवढं त्या गाडीवाल्याने बघा गाडी दाबली, इकडं नाही गेला आणि तिकडं नाही गेला, मध्येच गाडी दाबली, पूर्ण गाडी सुटून आली. तर मित्रांनो, आड पोचलो वेळेला, जाऊ द्या म्हणलं आता माल भरला आणि निघालो पुन्हा आपल्या काय मनोरा मॉलच्या दिशेला हडपसरला. तर मित्रांनो, इथून आता आपण जाऊया जुन्या घाटातून. कात्रज जुना बोगदा पण तुम्हाला दाखवतो, खूप बारीक आहे पण दाखवतो. हे बघा, पण लेफ्ट मारून सर्व्हिस रोडने येऊन वरती राईटला आलो, घाट चालू झाला. मित्रांनो, हा आहे कात्रजचा छोटासा घाट. मित्रांनो, हा घाट पास करूया आणि पोचूया मनोरा मॉलला. कसा आहे घाट, जुन्या घाटाची मजा वेगळी हो. हे बघा, सिंगल घाट, हा पिकअपवाला पुढचा बघा घाटाच्या अलीकडंच थांबलाय. तर काय त्याला काम नाही, काय नाही, काय मला जाऊ द्या, ह्याच्या कुठं नादी लागता, ओव्हरटेक मारूया, निघून जाऊया. गाड्यांची वाट बघितली, राईटला गाडी ओढली, निघून गेलो पुन्हा आपल्या प्रवासामध्ये. तर मित्रांनो, ब्लॉग कसा आहे झाला आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. जाऊ तुम्ही कमेंट करत नाही, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आपल्या, कारण असेच नवीन नवीन ब्लॉग येत राहतील. तर मित्रांनो, पिकअपवाल्याला ओव्हरटेक मारला, आलो घाटाच्या बोगद्याच्या बाहेर. तर देवाचं मंदिर आहे, दर्शन घ्या. ते पास केला, आलो डायरेक्ट याच्यापाशी. तर मित्रांनो, एक क्रुझरवाल्याला आर-टी-ओने इथं सुद्धा धरलं होतं. 2 टाईमाला आपल्याला आर-टी-ओ दिसला होता, एकदा तिथं आणि एकदा गोकुळनगर कात्रजच्या पुढं. तर क्रुझरवाल्याला धरलं होतं, तेच बघत होतो. तर मी व्हिडिओ काही शूट केला नाही. तर मित्रांनो, आलो आहे मनोरा मॉलला. आता मला डिलिव्हरी देऊया. डिलिव्हरी वगैरे द्यायला गेली, गाडी खाली करायला लावली. इथला दळभद्री माणूस लय बोर केलं त्यांनी, अर्धा तास थांबवलं तर थांबवलं आणि बोर तेवढंच केलं. मित्रांनो, फ्रीज वगैरे खाली केला, पण आलो आपल्या घरच्या दिसला. तर मित्रांनो, आपल्या गाडीचे जे 3 ते रिफ्लेक्टर असतात ते आपण नवीन, जुनं बघा कसं दिसतंय, नवीन बघा. मित्रांनो, ते झालं. दुसऱ्या दिवशी आलो डायरेक्ट गाडी